जे महानगरपालिकेतले राज्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून हा प्रभागाचा विकास झालेला नाही. जी पालिका टॅक्स घेते त्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यामध्ये महानगरपालिका सपशेल असमर्थ ठरलेली आहे. त्यामुळं या परिसरातील नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर रोष आहे. एकनाथ शिंदेंनी तुम्हाला जी उमेदवारी देऊ केली, जो विश्वास तुमच्यावर टाकला, त्याच्या मागची नेमकी काय कहाणी आहे, काय चर्चा पार पडली, काय तुमचं समजा एकदा शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे? लाडक्या बहीण योजनेचे जनक म्हणून ज्यांना समजलं जातं अशा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मंडळी या पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. त्या आमदारांनी माझ्यावर हा जाणून बुजून केलेला अन्याय आहे. माझ्यापेक्षा सक्षम नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊन माझे पंख छाटण्याचा प्रयत्न केला आणि निष्ठावंत आहे, हा पार्टी सोडून जाणार नाही असं गृहीत धरलं. जो अन्याय तुमच्यावर घडलाय, तुम्ही ते नाव घ्यायचं मात्र टाळलंय, असं का? नाव घ्यायला मला काय हरकत नाहीये. नाव घ्यायला म्हणजे सर्वांना परिचित आहे ते नाव. या विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी सरळ सरळ माझ्यावर हा अन्याय केला आणि निश्चितपणाने ही सर्व जनता प्रभागातील त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. सध्या राज्यात महानगरपालिकांचे जे आहेत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पुणे आणि जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, इथं सुद्धा राजकारण जे आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जोरात कुठं रंगताना दिसतंय. पण मात्र हे सर्व होत असताना ही निवडणूक ज्यांच्यासाठी होते ती जनता, या जनतेचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते आपण या निवडणुकीद्वारे जे आहेत ते निवडत असतो. आणि हे लोकप्रतिनिधी निवडत असताना आपण हे लेट्सअपच्या माध्यमातून एक विशेष जे आहे चर्चासत्र राबवत आहोत. ते म्हणजे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, जे नावाजलेले आहेत, ज्यांची चर्चा राजकारणात होताना दिसते, त्यांच्याशी संवाद साधणं. त्यांनी आतापर्यंत जनतेसाठी समाजकारण असेल, राजकारण करत असताना त्यांच्या केलेल्या कामाचा लेखाजोखा असेल, त्याचबरोबर ते कोणत्या आव्हानांना सामोरे जाणार आहेत, त्याचबरोबर ते आता जनतेसमोर जाताना त्यांच्या काय भूमिका घेऊन जाणार आहेत, ते आपण आजच्या या विशेष सत्रात पाहणार आहोत. आज आपण जे आहे अशाच एका मोठ्या जे नाव आहे राजकारणातलं पुण्यातलं, त्या अशाच एका व्यक्तीला भेटायला आलोय. त्यांचं नाव आहे संदीप लोणकर, जे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 15, ज्यामध्ये केशवनगर असेल, त्याचबरोबर 17.5 नळी असेल, शेवाळीवाडी असेल, मांजरी असेल, अशा भागांचा समावेश आहे. आणि त्याच भागातून ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. सर्वात प्रथम संदीप लोणकर सर, आपलं लेट्सअपच्या या विशेष चर्चा सत्रामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आज तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहेत. पहिल्यांदाच हा जो मांजरी असेल, 17.5 नळी असेल, शेवाळेवाडीचा भाग असेल, केशवनगरचा भाग असेल, हा पहिल्यांदाच कुठेतरी महानगरपालिकेमध्ये समावेश होतोय. 4 वर्ष तर प्रशासकांचं इथं राज्य होतं. आता मला सांगा की या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्हाला नेमकं काय आव्हान आहेत असं वाटतंय? हे पहा, नव्यानं समाविष्ट गावांपैकी हा जो प्रभाग क्रमांक 15 आहे, हा नव्यानं समाविष्ट 2017 साली यापैकी 17.5 नळी आणि केशवनगर या गावचा महानगरपालिकेत समाविष्ट झाला. त्यानंतर साधारण 2021 साली मांजरी आणि शेवाळेवाडी याही दोन्ही गावांचा यामध्ये समावेश झाला आणि अशा प्रकारे समाविष्ट नवीन गावांचा हा प्रभाग बनलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग जवळपास 5000 एकरचा आहे. याच्यामध्ये 4 गावांचा समावेश आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी हा बैठी घरं प्रस्थापितांचा प्रभाग म्हणून हा इथे ओळखला जातो. त्याचप्रमाणे स्लम एरिया आहे आणि आता नव्यानं डेव्हलप झालेल्या काही हाऊसिंग सोसायटीज आहेत. अशा पद्धतीनं हा सगळा प्रभाग संमिश्र बनलेला आहे. याच्यामध्ये अनेक डेव्हलपमेंटची कामे ही गावं समाविष्ट झाल्याच्या नंतर 2017 सालापासून आजपर्यंत जवळपास 8 वर्ष होऊन गेली आणि मांजरी आणि शेवाळेवाडीला जवळपास 4 वर्षावरून अधिकचा काळ लोटलेला आहे. तरीसुद्धा या भागामध्ये जे महानगरपालिकेतले राज्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातून हा प्रभागाचा विकास झालेला नाही. तर मूलभूत सुविधा इथे 8 वर्ष होऊन सुद्धा आजही पाणी असेल, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील, हे मूलभूत सुविधा आजपर्यंत महानगरपालिका म्हणून या ठिकाणी पुरवू शकली नाहीत. आणि 8 वर्षानंतर पूर्ण टॅक्सचं आकारणी करत असताना या ठिकाणी आजही अनेक
मूलभूत सुविधांच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या इतर सुविधांपासून ज्या महानगरपालिका म्हणून जी पालिका टॅक्स घेते त्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यामध्ये महानगरपालिका सपशेल असमर्थ ठरलेली आहे. त्यामुळं या परिसरातील नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर रोष आहे. आणि हे सर्व होत असताना आम्ही ज्या वेळेला आता ही निवडणूक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत. एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकासचं नगर अर्बन डेव्हलपमेंट म्हणजेच नगरविकासचं खातं आहे. आणि निश्चितपणाने माननीय एकनाथ शिंदे साहेब या भागात या सर्व शिवसैनिकांना, या सर्व कार्यकर्त्यांना, या सर्व उमेदवारांना चांगल्या प्रकारची ताकद देतील. आणि आम्ही आज रोजी आमचं जे पॅनल बनलेलं आहे त्यामध्ये अतिशय सक्षम असं आमचं पॅनल बनलेलं मी आहे. त्या प्रश्नावर येतो सर. सर्वात प्रथम तर मला हे विचारायचं ज्या वेळेस तुम्ही एकनाथ शिंदेच्या विषयावर आला, एकनाथ शिंदेंनी तुम्हाला जी उमेदवारी देऊ केली, जो विश्वास तुमच्यावर टाकला, याच्या मागची नेमकी काय कहाणी आहे, काय चर्चा पार पडली, काय तुमचं समजा एकदा शिंदे साहेबांशी बोलणं झालेलं आहे? हे बा, मी थोडा मागे जाऊन तुम्हाला सांगेन की जवळपास माझा राजकीय प्रवास हा गेल्या 20 वर्षापासूनचा आहे. 20 वर्षापूर्वी या केशवनगर ग्रामपंचायतचा मी उपसरपंच आणि त्यानंतर काही काळ सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे 2007 ते 12. आणि त्यानंतर 12च्या नंतर साधारण 13 साली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीने मला त्या ठिकाणी प्रवेश केल्याच्या नंतर मी पुणे शहराचा युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून 3 वर्ष काम पाहिली. त्यानंतर 2016 ते 19 मी या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा उपाध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम पाहिलं. त्यानंतर साधारण 2020 साली या संपूर्ण पुणे शहराचा सरचिटणीस, महासचिव म्हणून मी काम पाहिलं. आणि त्यानंतर सध्या आता माझ्याकडे या मतदारसंघाचं अध्यक्षपद मी भूषवत आहे. ही सर्व संघटनात्मक कामे, संघटनेची कामे या 13 वर्षाच्या काळात करत असताना त्याचप्रमाणे या परिसरातील जनतेचं वेगवेगळ्या माध्यमातून इथल्या सुविधांसंदर्भात, इथल्या समस्यांसंदर्भात मी काम केलेलं आहे. तुम्ही ज्या वेळेस या भागाचे सरपंच राहिला होतात, उपसरपंच राहिला होतात, त्यावेळेस नेमकं तुम्ही जे काही विकास कामं केली असतील जे आजही तुमच्या लक्षात असतील, दुसरी गोष्ट की तुमचा एक कार्यकाळ संपला असेल त्यानंतर काही कामं करायची राहिली असतील, मात्र आता पुन्हा जर तुम्हाला या रूपाने एक नगरसेवक म्हणून या भागाचं एक महानगरपालिकेत आल्यानंतर जर शिंदे साहेबांनी असो, शिवसेनेनं असो, एक तुम्हाला एक संधी दिली असेल, तर पहिल्या जुन्या समस्या काय होत्या आणि आता नवीन निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं जे हे असतं ना की माझं हे ध्येय आहे की ही समस्या मी पहिले सोडविल या भागातल्या नागरिकांची. हे पहा, या परिसरातील समस्यांच्या संदर्भात मी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्यांच्या संदर्भात मी हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती 2 वर्षापूर्वी. आणि या परिसरातील समस्यांसंदर्भात मी सतत कार्यरत असतो. रस्तेचे रुंदीकरणासंदर्भात असेल, इथल्या वाहतूक कोंडी संदर्भात असेल, इथला पाणी प्रश्नासंदर्भात असेल, इथल्या ड्रेनेज संदर्भात असेल, ड्रेनेजच्या दुरावस्थेसंदर्भात, इथल्या स्ट्रीट लाईट संदर्भात, या सर्व समस्यांवर आम्ही सतत काम करत असतो. त्यातून महापालिकेचा पाठपुरावा करून आम्ही चांगल्या प्रकारे सुविधा देत असतो. येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या राज्याचं त्यांनी सक्षमपणे नेतृत्व केलं आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून करत आहेत. हे सर्व करत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीत निवडून आल्याच्या नंतर इथले सर्वात प्रथम इथली वाहतूक कोंडी असेल, त्यानंतर इथला पाण्याचा प्रश्न असेल, जे दिवसाड पाणी पुरवठा होतो त्याच्यावर असेल, आणि उर्वरित जी राहिलेली ड्रेनेजची कामं आहेत ती ड्रेनेजची कामे, स्ट्रीट लाईटची जी काही थोड्या प्रमाणावर कामे राहिलेली आहेत, रखडलेली आहेत, ती कामे, या सर्व कामांवर आम्ही काम करणार. सध्या या भागात जी धूळ आहे किंवा रस्ते आहेत याची एक समस्या जी आहे ती सध्या वाहतूक कोंडी आणि धुळाची. तर या समस्येवर तुमच्याकडे जे रोडमॅप आहे का किंवा ही समस्या तुम्ही कशी सॉल्व्ह करणार आहे निवडून आल्यानंतर? हे पहा, या परिसराचा नव्यानं आता 2 महिन्यापूर्वी प्रस्तावित डीपी विकास आराखडा झालेला आहे, ज्याला आपण डीपी म्हणतो. त्या विकास आराखड्याच्या अंतर्गत इथल्या ज्या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे ते रुंदीकरण होऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रस्ते व्हावेत ही आमची गेल्या अनेक वर्षापासून भूमिका आहे. आणि ही भूमिका त्याप्रमाणे आम्ही त्याचे काम करत आहोत. हा समोरचा जो रस्ता आहे, आपण माझ्या कार्यालयाच्या समोर पाहिलं तर हा जवळपास 32-33 वर्षापूर्वी त्या रस्त्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे, जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे जिल्हाधिकाऱ्याकडनं.
तरीही तो 18 मीटरचा रस्ता आजपर्यंत 32 वर्षामध्ये पूर्ण झालेला नाही. 32-33 वर्ष झाली तो पूर्ण झालेला नाही. या सगळ्या महानगरपालिका असेल, त्या तत्कालीन PWD असेल, त्यानंतर PMRD असेल, ही सगळी लोक हा ॲक्विजिशन झालेला रस्ता 18 मीटरचा आजही करू शकत नाही. नागरिकांना प्रचंड त्रास होतो. लोकवस्ती वाढलेली आहे. मांजरी परिसरात असेल, आमच्या केशवनगर परिसरात असेल, आणि ह्या सगळ्या संध्याकाळच्या वेळेला रोज 4-4 तास त्या ठिकाणी ट्रॅफिक जामची समस्या आहे. हे सर्व ट्रॅफिक जामची समस्या, त्यातून नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतो. रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये रस्ता मार्ग काढत असताना अनेक ठिकाणी वादविवाद होत असतात. नागरिकांची वेळेचा अपव्यय होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचा मानसिक त्रास या सर्व वाहतुकीच्या प्रश्नामुळे होतो. बरं, हा प्रश्न तुम्ही सर्वात पहिले जो आहे ते निवडून आल्यानंतर या प्रश्नाचा पाठपुरावा कराल असं एक आश्वासन जनतेला मी देताय. निवडून आल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून हा रस्ता 18 मीटर मिनिमम तो वाहतुकीसाठी कशा पद्धतीने खुला होईल, आणि इथला डीपी प्रस्तावित जो डीपी आहे त्याच्यामध्ये जे अंतर्गत कनेक्टिंग रस्ते आहेत ते रस्ते त्याचं जागेचं अधिग्रहण करणं आणि त्याच्यावर बजेट टाकून त्याच्यावर लवकरात लवकर काम सुरू करणं, याच्यावर आम्ही काम करणार. ही सर्व संघटनात्मक कामे करत असताना भारतीय जनता पार्टीशी मी गेले 13 वर्षे एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी संपूर्ण हडपसर विधानसभा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण पुणे शहरात माझा परिचय हा एक भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून. अनेक पक्षांनी अनेक विविध माध्यमातून मला उमेदवारी संदर्भात देण्यासंदर्भात प्रयत्न केले, परंतु एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी शेवटपर्यंत त्यांच्या हाताला लागलो नाही. आणि हे सर्व करत असताना, जनतेची सेवा करत असताना, या परिसरात भारतीय जनता पार्टी ज्या संघटनेच्या कामांवर तिकीट देते किंवा उमेदवारी देते, ती सर्व संघटनेची कामं ज्यांना उमेदवारी दिली त्या कुठल्याही उमेदवारापेक्षा संघटनात्मक कामे ही मी जास्त प्रमाणात केली होती. संघटनेने दिलेल्या प्रत्येक जबाबदाऱ्यांचं पालन मी केलं होतं. आणि हे सर्व होत असताना भारतीय जनता पार्टी ज्या निकषावर उमेदवारी देते तो निकष म्हणजे काही सर्वेज असतात. भारतीय जनता पार्टीचा सर्वे असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा से घेतला जातो, त्यानंतर काही त्यांच्या संस्था आहेत अनुलोम सारख्या, त्या संस्थांकडनं सुद्धा गुप्त रिपोर्ट घेतला जातो. या सर्व रिपोर्टमध्ये मला खात्री होती, मला ते रिपोर्ट मी लीक केलेले नाहीयेत, ती खात्री होती. आजही त्यांनी ते रिपोर्ट चेक करावेत. त्या रिपोर्टमध्ये 1 नंबरला नाव संदीप लोणकर असतं. मग हे तुमच्यावर अन्याय कोणी केला की तुम्ही? मी कोर कमिटीमधील आणि माझे पक्षश्रेष्ठींपैकी सर्व पक्षश्रेष्ठींना मी प्रत्यक्ष भेटलो, माझा कार्य अहवाल दाखवला आणि माझा कार्याचा परिचय त्यांना पूर्वीपासून होता. त्यामुळं कोर कमिटीमधील जवळपास सर्व पदाधिकाऱ्यांचा माझ्या नावाला होकार होता. परंतु या परिसरातील कामाचं मी गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीनं काम करतो, हे नेतृत्व या परिसराचं करत असताना की ही व्यक्ती संदीप लोणकर जर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेली तर ह्या व्यक्तीचा इतर कुठल्याही उमेदवारापेक्षा पुणे शहराच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये परिचय आहे. महानगरपालिकेत नित्यनेमाने पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं याचा सखोल अभ्यास मी गेल्या अनेक वर्षापासून केलेला आहे. त्यामुळे माझ्यासाठी महानगरपालिकेचं नगरसेवक पद हे नवीन नवखं नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सरासर अभ्यास करून या परिसरातील या मतदारसंघाचा जे नेतृत्व करतात मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आता जे माजी आमदार म्हणून किंवा विधान परिषदचे आमदार म्हणून त्या आमदारांनी माझ्यावर हा जाणून बुजून केलेला अन्याय आहे. माझ्यापेक्षा सक्षम नसलेल्या उमेदवारांना उमेदवारी देऊन माझे पंख छाटण्याचा प्रयत्न केला आणि निष्ठावंत आहे, हा पार्टी सोडून जाणार नाही असं गृहीत धरलं आणि त्याच्यामुळं माझ्यावर ही वेळ आली. परंतु मला या निमित्तानं आनंद वाटतो की मी एका हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पार्टीबरोबर आहे. मी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे. यापूर्वी करत होतो, आजही करत आहे आणि भविष्यातही करत राहणार आहे. आणि एक हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आणि या राज्यामध्ये ज्यांची लोकप्रियता सर्वाधिक लोकप्रियता आहे, लाडक्या बहीण योजनेचे जनक म्हणून ज्यांना समजलं जातं, अशा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मंडळी या पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. नक्कीच सर. आता एकच म्हणायचं आहे मला की तुम्ही जो प्रश्न, एक नाराजी तुमच्या एकनिष्ठतेवर त्यांनी उठवलेलं प्रश्नचिन्ह, हे जे काय
आता बोललात. माझं एकच म्हणायचं आहे की आज तुम्हाला कमळ सोडून धनुष्यबाण घेऊन ज्यावेळेस तुम्ही लोकांजवळ जाताय त्यावेळेस तुमच्या भावना काय आहेत, आणि दुसरी गोष्ट, जो अन्याय तुमच्यावर घडलाय तुम्ही ते नाव घ्यायचं मात्र टाळलंय, असं का? मला उमेदवारी नाकारल्याच्या नंतर हम्म. मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ या परिसरामध्ये लोटला होता. बरं. सोसायट्यांमध्ये असेल, आबालवृद्ध असतील, महिला असतील, तरुण युवा वर्ग असेल, या सर्व वर्गानं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. हम्म. आणि ही नाराजीचं रूपांतर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांवर अन्याय करते, मी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी दोष देणार नाही किंवा त्या माझ्या पक्ष नेतृत्वाला पण दोष देणार नाही. परंतु या भागातील जे स्थानिक मतदारसंघाचे नेता आहे त्या नेत्यानं माझ्यावर जाणून बुजून केलेला हा अन्याय आहे. तुम्ही नाव नाही घेणार त्यांचं? नाव घ्यायला मला काय हरकत नाहीये. नाव घ्यायला म्हणजे सर्वांना परिचित आहे ते नाव. या विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी सरळ सरळ माझ्यावर हा अन्याय केला आणि हे त्यांच्या सहित या मतदारसंघातील आणि या शहरातील सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे कार्यकर्ते असतील आणि पक्षाचे या महानगरपालिकेतील आणि पुणे शहराचे सर्व नेते मंडळींना ज्ञात आहे की कशा पद्धतीनं संदीप लोणकर सारख्या कार्यक्षम कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीतून बाहेर जाण्यासाठी भाग पाडलं. सर, संघर्षातून नेतृत्व जे आहे ते घडत असतं, वादळानं दिशा बदलते. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे, हा संघर्ष आणि हे वादळ झेलल्यानंतर तुम्ही स्वतःला या निवडणुकीनंतर कुठं पाहता? हे पहा, मी संघर्षातून मुळात तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी सतत जनसेवेची कामं करत आलो, कार्यालयाच्या माध्यमातून अनेक नागरिकांना या परिसरातील सेवा देत आलो आणि मला खात्री आहे की ज्याच्या पाया मजबूत आहे, माझा जनतेमध्ये मी सतत राहिलो आहे, जनतेचं माझ्यावर चांगलं मोठ्या प्रमाणावर प्रेम आहे आणि त्यामुळं ह्या परिसरातील जनता ही माझी खऱ्या अर्थानं ताकद आहे. आणि तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाला, मी निश्चितपणानं या सर्व जनतेच्या, या प्रभागातील जनतेच्या प्रेमाच्या जोरावर, त्यांच्यावर मी केलेल्या कामाच्या जोरावर आणि माझ्या कार्यक्षमतेमुळं निश्चितपणाने जो वर्ग, मी भारतीय जनता पार्टीचा कमळाला कमळ या चिन्हासाठी मतदान करा याच्यासाठी मी शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार केलेला आहे. आणि तो जो मतदार आहे, तो मतदार राजा मला निश्चितपणानं माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चितपणानं मी ज्या पार्टीमध्ये, आज मीही हिंदुत्ववादी पार्टीमध्ये आहे, त्यामुळं धनुष्यबाणाला मतदान करून निश्चितपणाने ही सर्व जनता प्रभागातील त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते संदीप लोणकर, ज्यांनी आपल्याशी दिलखुलास संवाद साधला. त्यांच्या भाजपमध्ये झालेल्या अन्यायासह शिवसेनेने दिलेल्या त्यांची संधी जी आहे त्याबद्दल त्यांनी आपलं मन जे आहे ते मोकळं केलं. त्याचबरोबर हा जो प्रभाग क्रमांक 15 आहे, मांजरी असेल, शेवाळेवाडी असेल, 17.5 नळी असेल, या संदर्भातल्या विकासाबद्दल आणि कामाच्या लेखाजोखा त्यांनी आपल्यासमोर मांडला. सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. लेट्सअपची संवाद साधला.